सो गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक आहात. गुड मॉर्निंग नाही, ॲक्च्युली गुड आफ्टरनून झाले मित्रांनो. कालचा एक दिवस आपला स्किप झाला मित्रांनो. काय बोलायचं, काल ब्लॉगिंग केलं होतं मी. कालचा ट्रिप डे एंड केला. काल सकाळी ब्लॉग एंड केला आणि त्यानंतर आपल्या पॉईंटवर गेलो, थांबलो. जवळजवळ 9:30 वाजता घरनं निघालो होतो. 9:45च्या दरम्यान तिथे पोहोचलो असेल मी. आणि आपल्याला एक ट्रिप नाही वाजली काल, म्हणजे वाजत होती पण हातात नाही. बरं निघाले एक वाशीची ट्रिप पण पडली आपल्याला. लोकेशनवरती गेलो कस्टमरच्या आणि कॅन्सल केली. रेट पण चांगला होता आणि बाजूलाच होती, पण कॅन्सल केलं. आणि त्याच्यानंतर जी आपल्याला पनवती लागली, काय माहिती पनवती लागली नाही, ठीक आहे सुट्टी झाली. पण त्याच्या आधी 4 दिवस आपला रिपोर्ट चांगला झाला होता, त्यामुळे टेन्शन नाही. इकडे तिकडे आपला कव्हर झालं. कालची आपली सुट्टी, त्रास नाही एवढा काय. जेवढा ऍक्सेप्ट ठेवलेलं त्याच्यापेक्षा चांगलाच बिझनेस आपला 4 दिवसाचा रिपोर्ट झाला होता. कारण 4 दिवस कंटिन्यू आउट स्टेशन होतो आपण, त्यामुळे मस्त धंदा झाला होता. त्यामुळे कालची सुट्टी झाली आपली. आणि काल होता आपल्या घरी बर्थडे होता एक, त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला काय प्रॉब्लेम नाही. काल घरीच आपण सेलिब्रेशन केलं, पण त्याच्या आधी दुपार पूर्ण आपण मित्रांबरोबर घालवली. मित्रांबरोबर जरा बाहेर वगैरे गेलो, जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलो. असं काय झालं. आता आलोय मित्रांनो. आज आहे मुंबई अंधेरीला. एअरपोर्टचा पहिली ट्रिप पडली आपल्याला आता टर्मिनल 1ची. जस्ट आणून कस्टमरला ड्रॉप केलं. आता चाललोय टर्मिनल 2ला, कारण टर्मिनल 1ला मित्रांनो रॅपिडोला पिकअप देत नाही. काय माहिती काय लपड्यात, पण मी थांबत पण नाही. टर्मिनल 1ला कस्टमर पण कमी होते. जर गेल्या बुकिंग पडली तर गोष्ट वेगळी आहे, पण जर नाही पडली तर मग थांबून काय मतलबच नसतो. त्याच्यामुळे मी थांबत नाही मित्रांनो टर्मिनल 1ला. टर्मिनल 2ला गाडी लावायला जागा असते. आता आतमध्ये जाणार, गाडी लावणार, पार्किंग करणार आणि मग हे करणार, ट्रिप घेऊन निघणार. थोडं फ्रेश वगैरे व्हायचं आहे. फ्रेश वगैरे होऊया. आणि वाजलेत आता बरोबर मित्रांनो, किती दाखवतो तुम्हाला, 1:15 झालेत. त्यामुळे आणि मित्रांनो आज काय माहिती काय आहे ना, आज एवढं ट्रॅफिक आहे भाई रोडवरती, काय सांगायचं तुम्हाला. 3-2.5 तास दाखवले मला टर्मिनल 1ला यायला. जवळजवळ 3 तास 10 मिनिटं लागले. फेअर पण वाढलं आपलं, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. फेअर चांगलंच वाढलं, त्यामुळे टेन्शन नाही आपल्याला. चला पोहोचूया टर्मिनल 2ला आणि फ्रेश वगैरे होऊया, बुकिंग घेऊया आणि निघूया. बघूया नेक्स्ट बुकिंग कुठली पडते आणि आजचं काय नाही. आज पुणे लावून बसलो होतो पण काय लागली नाही. म्हटलं जी बुकिंग येईल ते हे करायचं. आता काय ना मित्रांनो, थोडंसं टायमाचं प्रत्येक आपण हे करणार आहे, म्हणजे जेणेकरून आपलं नुकसान होऊ नये. मंडे टू फ्रायडे हे आपण रोज सकाळी लवकर निघणार आहे, 7-7:30च्या दरम्यान. आणि सॅटर्डे संडे हा थोडासा उशिरा चालू करायचा आहे, जेणेकरून बुकिंग आपल्याला दुपारनंतरच पडतात सॅटर्डे संडेला. म्हणून म्हणजे उशिरा तरी 9च्या दरम्यान म्हणजे. आणि डेली आपण 7 ते 7:30च्या मध्ये आता लॉगिंग करणार आहोत. सो चला निघूया इकडनं, पोहोचूया टर्मिनल 2ला आणि नेक्स्ट बुकिंग घेऊन निघूया. सो बघूया कुठली बुकिंग भेटते पुढची. चला. सो गाईज फायनली काय सांगू तुम्हाला, आज अडकलो भयंकर म्हणजे भयंकर अडकलो आज मी. काय सांगू तुम्हाला मित्रांनो, वाजलेत किती तुम्हाला पहिलं ते दाखवतो. 5:54 झाले आणि आपण आत्ता आहोत ऐरोलीत मित्रांनो. आणि आजच्या दिवसाची सेकंड ट्रिप सोडली. फर्स्ट ट्रिप घेऊन गेलो होतो कुठे, एअरपोर्टला, आणि तिकडनं आता दुसरी ट्रिप घेऊन आलोय ऐरोलीला. 2-2.5 तास बसवलं मित्रांनो, 2-2.5 तास. 1:30 वाजता टर्मिनल 2ला पोहोचलो. तुम्ही 1:30 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत आपल्याला टर्मिनल 2ला बसवलंय. 3:30-4:45 पर्यंत. हालत खराब झाली. 2-2.5 तास माझी. कंटाळा येऊन गेला बसून. म्हटलं जी पहिली ट्रिप वाजली, उचलली आणि घेऊन आलो ऐरोलीला. ओलामध्ये वाजत होती पण काय रेट देत नव्हता. चांगल्या रेटची ट्रिप होती. घेऊन आलो, सोडलं. आता CNG फुल केलं आणि आता चाललोय नाश्ता करायला. जातो, काहीतरी नाश्ता करतो आणि मग लॉगिंग करतो, मग भेटतो तुमच्याशी. चला, कारण आपला मित्रांनो ऑलरेडी आहे ना 2-2.5 तास टाइम वेळ वाया गेलाय. त्यामुळे आता वाया नाही घालवायचा आपल्याला. पटपट नाश्ता करून लॉगिंग करूया. चला.
आलोय कुठे बघा आपण आता. कसला रस्ता आहे ते बघा फक्त आता मित्रांनो. काय गाडी चढवली मी वरती बघा फक्त आता. फक्त बघा हे बघा. हा आता बघा याच्यामध्ये दिसेल तुम्हाला कसला रस्ता आहे तो. कसला खतरनाक रस्ता आहे बघा फक्त. खाली उतरू द्या मला, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आपण आलोय मित्रांनो फायनली पुण्यामध्ये. मी जसं म्हटलं मगाशी ऐरोलीत थांबलो होतो आणि ऐरोलीतूनच आपल्याला तिसरी बुकिंग आजची भेटली डायरेक्ट रॅपिडोवरती. इंटरसिटी पुणे. पहिल्यांदा रॅपिडोवरती पडली. म्हटलं चला घेऊन. कस्टमर पण चांगले होते. म्हटलं चला सोडलं त्यांना. जस्ट गप्पा मारत आलो मस्तपैकी. 3.25 तासात आलो. दाखवत होता खंडाळा घाटात, पण उलटी टाकली गाडी आपण घाटामध्ये. तिकडे काय हवालदार लोकांना 50 रुपये दिले की काय टेन्शन नाही, लगेच गाडी आपण उलटी काढू शकतो. त्यामुळे उलटी गाडी टाकली आणि घेऊन आलो. पोचलोय आता पुण्यात. आणि आता बुकिंगचं काय कळत नाही मित्रांनो. पहिलं तर जातो, भूक लागली आहे मित्रांनो. काय खाल्लं नाही सकाळपासून. एक पाणीपुरी खाल्ली होती फक्त ऐरोलीमध्ये आणि जस्ट लॉगिंग झालं होतं. आणि तेव्हा काय भूक पण नव्हती, कारण मी एक बिस्किटचं पुडा पण खाल्ला होता आणि एक पाणीपुरी, बस त्याच्यावरच आहे. आणि आता खूप वेळ झाला आहे. उबर पण रिटर्न बुकिंग देईल का नाही याची पण गॅरंटी नाही, कारण आपण उबरवर बुकिंग घेऊन आलेलो नाही मित्रांनो. त्याच्यामुळे विचार करतोय जावं, घरी जाऊन झोपावं आपण आता, कारण इथे आपली आत्या राहते, त्यांच्याकडे जाऊन आराम करावा असा विचार करतोय. पण आता बघूया काय काय नाही. पहिलं तर जाऊन जेवूया कुठेतरी चांगलं आणि मग फोन करूया की जर नाही झालं तर येईन म्हणून. ठीक आहे, चला पोचूया कुठेतरी चांगलं हॉटेल बघून जेवूया. लोकेशन तर लावलंय मी घरचं, पण बघूया रस्त्यात जर जाता जाता बुकिंग पडली तर ठीक आहे, नाहीतर मग काय जाऊन आराम करू. सकाळी उठून लॉगिंग करू. सकाळी तर बुकिंग पडणंच आहे. चला पोहोचूया आपण आपल्या हॉटेलवरती. आणि मी आहे आता मित्रांनो, हा एरिया आहे कुठला तुम्हाला सांगतो. हा एरिया आहे CNG पण भरायची सगळ्यात पहिले तर आपल्याला. आता मी विचार करतोय इकडनं पुढे गेलं ना की भोसरीवरनं एक रोड गेलाय. भोसरी मार्गेच दाखवतोय तो. आळंदी भोसरी रोडवरनंच दाखवतोय. तसंच जायचं. आणि हा बहुतेक MIDCतनं नेल तर MIDCतनं आता भोसरी नाशिक फाटा करून जाऊ. तिकडं काहीतरी जेवायला तरी भेटेल. सो चला पोहोचूया लोकेशनवरती. रस्त्यात काय असेल बघायला दाखवण्यासारखं तर दाखवतो. आता आहे मित्रांनो मी हे चिवर्ली काहीतरी गावाचं नाव आहे. एक मिनिट थांबा सांगतो तुम्हाला. चारोलीच्या साईडला आहे. चारोळी हे औंधच्या बाजूला आहे. मी आता औंधच म्हणतोय, आळंदीच्या बाजूला आहे ॲक्च्युली. आळंदीपासून एक 5-7 मिनटं 10 मिनटं 5-7 मिनटंच आहे. या रोडनी सरळ गेलात पुढे की आळंदी. तुम्हाला दाखवतो आळंदीचा पण रस्ता. या आतमध्ये आपण आलो होतो मित्रांनो. लोक कुठे कुठे वस्ती करून राहतात. आणि मी जे अन्न घेऊन आलो होतो ते आहेत मारवाडी. फरसांचा बिझनेस करतात आणि एवढ्या खतरनाक जागेत राहतात की काय सांगू तुम्हाला मित्रांनो. लोक पैसे कमवायला काय काय करतात आणि कुठे कुठे येऊन राहतात. काय काय सल्यूट आहे लोकांना खरंच, जे घरापासून एवढ्या लांब राहून काम करतात आणि हे सगळं करतात. त्या लोकांना कसं करतात ते त्यांनाच माहिती. आपण एक दिवस बाहेर राहिलो तर कसं होऊन जातं. आणि हे लोक एवढं दिवसा माझा एक मित्र पण आहे, तो UPवरनं इकडे आलाय काम करायला. पण त्यांचं जे डेडिकेशन असतं कामाच्या बद्दलचं आपल्याकडनं होऊच शकत नाही तसं काम. मी तर म्हणतो मित्रांनो, खूप रेअरली लोक आहेत जे ते डेडिकेशनने काम करतात, जसं तुमचा भाऊ. कारण तेवढं आपण काही होतं ना, काही टायमाला माझं पण थोडं मिस आउट होऊन जातो की आपण पण थोडंसं हे करतो, लेझीनेस करतोच. माझं पण होतंच, हे पण मी सांगतो. पण मी काय स्वतःला असं हे नाही समजत. आणि मागची एक विंडो ओपन आहे मित्रांनो, ती लावून घेऊया थोडंसं पुढे जाऊन. चला पहिलं तर निघूया इकडनं, जाऊ कुठं चांगलं हॉटेल भेटतंय का बघूया. चला. सो गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो. काय सांगू तुम्हाला कालची गोष्ट. कालची अर्निंग आपली काल लोकलला काम काय झालं नव्हतं. कारण मित्रांनो कालचा दिवस म्हणजे ना आपल्याला एअरपोर्टला, आता मी जाणार नाही परत, मी खरं सांगतो मित्रांनो. बाहेरनं बुकिंग उचलून पण एअरपोर्टवरनं नाही. काय बेकार काम झालं एअरपोर्टचं. चला बुकिंग रॅपिडोच्या नादाच्या जीवावर जायचं पण तिथे बुकिंगच नाही, कारण लोकल आपण उबर चालवत नाही.
आणि उबरला जे ट्रिप पडतात ते पण हातात येत नाही, एवढ्या स्पीडमध्ये ते बुकिंग निघून जातात. आता आपण होतो काल आपल्याला पडली रॅपिडोवरती पुण्याची बुकिंग, ते घेऊन आलो होतो आणि रात्री घरी जाऊन आपण आराम केला. आता इकडनं आपल्याला सकाळी आज उठलो उशिरा, पण लागली नेमकी आपल्याला डोंबिवलीची बुकिंग मित्रांनो मस्तपैकी. चला चांगलं काम झालंय. आता जाऊया कस्टमरच्या लोकेशनवरती, पिक करायला चाललोय, त्यांना पिक करूया. रेट एवढा बेकार रेट आहे ना डोंबिवलीचा, एवढा बेकार रेट दिलाय मला, पण मुंबईला निघायचंय म्हणून मी निघालोय. तर तिकडे आपण कव्हर करावं लागेल आपल्याला. चला 2.5 तास काहीतरी दाखवले मला, 2, 2.5, 3, पावणे 3 तास. पण ठीक आहे, इकडनं निघायचं म्हणून. इंटरसिटीला पण उबरला मजा नाही राहिली मित्रांनो पहिल्यासारखी, काय रेटच देत नाही उबर. हे 2-3 महिने दरवर्षी असंच करतं, मी बघितलंय. पण जो कन्सिस्टन्सी काम करतो त्यालाच उबर काम देतं आणि आपला टर्न चुकलाय. चला पहिले मी पोहोचतो कस्टमरचं लोकेशन आणि मग बोलतो तुमच्याशी. सो हॅलो मित्रांनो मित्रांनो आपण कुठे होतो आणि कुठे आलोय बघा. पहिलं तर आलोय आपण मित्रांनो आता कोकणात पुण्यातून कोकणात आलोय डायरेक्ट. नाही मित्रांनो, आपण पुण्यातनं मुंबईत गेलो आणि मुंबईतनं आता आलोय अलिबाग नायगावला. नागाव बीचच्या इथे, याच्या पलीकडे जर बघाल तर नागाव बीच आहे आणि आपण आहोत आता नागाव बीचच्या एकदम 500 मीटरवर. हे जे रोड जातात छोटे छोटे हे सगळे बीचच्या साईडला जातात. आणि मित्रांनो आज युनिक गोष्टी, मी या साईडला आलो नव्हतो, रेवदंड्याला गेलोय पण या साईडला आलो नव्हतो. सो फर्स्ट टाइम आलोय. आणि मित्रांनो एक मस्त गोष्ट पण घडली आपल्याबरोबर. सगळ्यात पहिलं गोष्ट तर सांगतो तुम्हाला मित्रांनो, इथे आलं तर वातावरणाचा अंदाजच खूपच भारी असतो मित्रांनो. खतरनाक वाईब आहे इथे, खतरनाक. आणि खतरनाक गोष्ट त्याच्यावरनं एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक बुकिंग उचलली आहे मी आता ओलामध्ये. उबरमध्ये आलो आपण इथे आणि ओलामध्ये आउट स्टेशन बुकिंग लागले अलिबागमधून. आता इकडनं 27 मिनिटं दाखवतोय लोकेशन. कस्टमरचा पिकअप आहे किती वाजता तुम्हाला सांगतो, 6:45 ला आणि आपण 38 म्हणजे आपण 7 वाजता पोहोचतोय असं काय आहे. आणि मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आलोय आता ते आहे नागाव. आणि एक युनिक आणि फेमस हॉटेल जर तुम्हाला बघायचं झालं तर कोळीनबाई हॉटेल. इकडे मला यायचंय फॅमिलीसोबत. कधी पण मी या साईडला आलो तर मी इकडे जेवायला येणार आहे, कारण आजचा नाश्ता आपण केला होता डोंबिवलीतच. आपण ठाण्यातून डोंबिवलीला पोहोचलो बरोबर. आईला कॅन्सल, बुकिंग कॅन्सल ब्रो, कॅन्सल झाली बुकिंग ब्रो जाऊ दे. मला डाऊट होती कारण ही होती फेक बुकिंग मित्रांनो. फेक बुकिंग असते तीच आहे आणि नावच एवढं लांबा सांबा होतं त्याचं, तर काय बोलायचं त्याला. सो चला. आणि कोळीनबाई हे बघा, हे आहे मित्रांनो कोळीनबाई रेस्टॉरंट, जे खूप फेमस यूट्यूब नावगावची वाडी दिसलाय. हे आहे कोळीनगाव रेस्टॉरंट, जिथे आपल्याला यायचं आहे नाश्ता जेवायला. आणि फायनली आपलं बुकिंग कॅन्सल झाली मित्रांनो. वाव. चला आता इकडनं रिटर्नची बुकिंग लागली पाहिजे. काम तर आपलं ठीकठाक झालंय, कारण लोकलला मित्रांनो आहे ना यावेळेस आजच्या तारखेत असं झालंय ना, लोकलला कामच नाही राहिलं. एवढी हालत बेकार झाली लोकलची, काय बोलायचं तुम्हाला. चला आता जाऊया हळूहळू पुढे चाललोय अलिबागच्या दिशेने. आता थांबणार नाही आपण, पटपट पुढे जात जाऊ, जेणेकरून टाइम वेस्ट नाही घालवायचा. चालू करून ठेवली आपण बुकिंग. जिकडून बुकिंग पडेल ती घेवायची आणि मग निघायचं इकडनं. सो असं काय आहे. चला. आणि मित्रांनो काय सांगू तुम्हाला, येताना काय परवड झाली माझी. पहिला याला ओव्हरटेक देतो. हा चाललाय JCB वाला कधीचा पुढं. याला ओव्हरटेक द्यायला चान्स मित्रांनो. टर्न आहेत ना तर का उडतो. मागचे तर लोकांना एवढी घाई असते ना थांबायला, आता पुरा स्लो करतो. काय सांगायचं, मागच्या लोकांना एवढी घाई असते ना की बस रे बस. जा 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 त्याच्या मागं जा. अजून राईटला त्याने इंडिकेटर दिलाय, माझ्या मागं आहे, त्याला दिसत नाही तरी पण आहे. आणि मित्रांनो कोकणातल्या गावातले रस्ते, आणि मित्रांनो अलिबागला यायचे रस्ते इतके मस्त झालेत. पहिले एवढा छान खराब झाला होता या पावसाळ्यात रस्ते, पण या पावसाळ्याच्या नंतर आता रस्ते छान बनवलेत लोकांनी आणि मजा येते ड्राईव्ह करायला पण. एकदम सुसाट नॉन स्टॉप आलो एका गिअरमध्ये. 4थ्या गिअरवर गाडी वडखळला टाकली, त्याच गेटवर थर्ड फोर्थ करत आलोय. एक स्पीड ब्रेकरला कमी केलं फक्त 1-2 पॅचवर आणि मस्त आलोय. आणि CNG पण येताना भरून घेतला आपण इथे अलिबागमध्येच, त्यामुळे आता काही टेन्शन नाही आपल्याला. कुठलीही बुकिंग पडली तरी चालेल.
तर मित्रांनो मला सांगायचं होतं, आपण होतो पुण्यात आणि जा बाबा जा 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 आणि किती घाई होती याला, कुठं जायचंय त्याला, हो मीरा रोडला जायचंय त्याला, लई लांब जायचंय भाऊ, जा तू पहिला जा. आम्हाला बुकिंगच्या शोधात आहोत आम्ही बुकिंग घेतल्याशिवाय काही जायचो नाही. सो असं काय आहे. आणि आता चाललोय आपण मित्रांनो अलिबागला आलोय आणि बुकिंग तर भेटते आपल्याला, फक्त रिटर्नची बुकिंग आज भेटली पाहिजे. मला थोडंसं हे वाटत होतं पण भेटेल. लेट्स सी, बी पॉझिटिव्ह मित्रांनो. सो आता पोचते. गाड्या तर खूप आल्यात इकडे. माझा मित्र पण बोलला इकडे बुकिंग तर वाचतायत खूप. माझा एक मित्र पण आला होता, त्यामुळे बघूया आता काय काय नाही. अलिबागच्या रोडला वाचतात बुकिंग, ह्या साईडला थोडे कमी वाचतील पण कारण बुकिंग जी पडली मला ओलामध्ये ती पण अलिबागवरनं पिकअप होतं त्याचं. सो आपण आहे नागावच्या आधी छोटे मोठे गाव आहेत तिथे आहोत. सो आता जाऊया हळूहळू. आणि मित्रांनो इथे आहे ना सगळे मच्छी घेऊन असे व्यापारी बसलेले आहेत बघा. ते अरे पडलं. हां, मच्छी घेऊन असे व्यापारी लोक, बायका बसतात अशा आणि जे हे करतात मच्छी विकतात घरांच्या बाहेर. इथले लोकल गावकरी जे टुरिस्ट फिरायला येतात यांनी बाहेरून त्यांच्यासाठी विकण्यासाठी असतात. आणि इतरांना अंधार पडायला लागलाय आता आणि आपण आलोय आता नागावला. काय बोलायचं सांगा. अरे बापरे, खतरनाक काम आहे मित्रांनो हे आपलं. चला पोहोचूया. हा तोच रोड आहे. आलो आपण आता परत मेन रोडला. ह्या रेवदंडाचाच रोड आहे. पुढून पण रेवदंडाला जाता येतं आणि इथून पण जाता येतं. या रोडने आपण ऑलरेडी पहिलं पण गेलोय म्हणून मी हा रोड काय एक्सप्लोअर करणार नाही. पण मित्रांनो मी आता बघतोय ना संध्याकाळी, आपण या रोड साईडला आलो होतो दुपारच्याच आहे मला, पण आता मी जे बघतोय ना ते संध्याकाळी एवढे हॉटेल्स बघा चालू झालेत ना, एवढे हॉटेल्स चालू झालेत की बस रे बस. चला पोहोचूया पटापट अलिबागमध्ये आणि मग सांगतो तुम्हाला बुकिंगचं काय अपडेट आहे. चला.